विठ्ठल आणि वारकरी खरं तर हे भक्तीचं एक अधिष्ठान आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं खरं तर लाखो वारकरी हे पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि त्याच्यानंतर सर्व ज्या पालख्या असतात ते परत आपल्या ज्या ज्या ठिकाणी आहे तिकडं दाखल व्हायला सुरू होतात, म्हणजे ती परत वारी सुरू होते। सध्या खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जो पालखी सोहळा आहे तो पुण्यामधल्या नानापेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेला आहे। या पालखीसोबत प्रवास करणारे सर्व वारकरी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। खरं तर विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं एक समीकरण आहे। लाखो वारकरी विठुनामाची मात्रा घेत घेत पंढरपूरमध्ये दाखल होतात। तो जोश, उत्साह, नाविन्य आणि भक्तीचं चैतन्य असतं। आता जी परतवारी सुरू आहे म्हणजे पंढरपूरपासून देहूपर्यंत, एकंदरीत हा प्रवास कसा असतो? रामकृष्ण हरी, मी पालखी सोहळा वैभव महाराज मोरे, आईचा सांडोणी सोहळा अंबिकापाडी निराळा। आषाढ एकादशीच्या दिवशी पालखी पंढरपूरमध्ये विराजमान होते। त्यानंतर एकादशीच्या दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा पंढरपूरमध्ये मंदिराला होत असते। त्यानंतर 4 दिवस पालखी ही पंढरपूरमध्येच असते। पौर्णिमेच्या दिवशी तुकोबारायांच्या पादुकांचे पांडुरंगाला भेट होते। त्यानंतर पौर्णिमेला परतीचा प्रवास चालू होतो। पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या दिवशी मुक्काम वाखरी येथे असतो। त्यानंतर 10 ते 11 दिवसात पालखी देहूला पोहोचत असते। ह्या वर्षी थोडा बदल करण्यात आला। आज पालखी नानापेठ येथे विसावलेली आहे। जगद्गुरू तुकोबारायांचा 375वा वैकुंठगमन वर्षपूर्ती सोहळा आणि संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मदिवस असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या संस्थांनी आमच्या संस्थांना विनंती केली होती की ह्या वर्षी तुकोबारायांची पालखी आळंदी मार्गे देहूला एकादशीला जावी। त्या निमंत्रणाचा आम्ही तुकोबाराय संस्थांनी स्वीकार केला। त्यामुळे नानापेठेतील जो आज आणि उद्या 2 दिवसाचा मुक्काम होता तो आज 1 दिवसाचा मुक्काम करून उद्या पालखी पिंपरीकडे प्रस्थान होणार नाही आणि परवा दिवशी पिंपरीवरून पालखी पिंपरी चिंचवड मार्गे आळंदीकडे जाणार नाही आणि एकादशीला आळंदीवरून देहूकडे पालखी पोहोचणार आहे। एकंदरीत या परतीच्या प्रवासामध्ये सर्व दिंड्यांचे विणेकरी, टाळकरी, शिष्यवर्ग असे 2,500 ते 3,000 लोक पालखी सोहळ्याबरोबर असतात। हा दुर्मिळ योग आहे आणि अनेक वर्षानंतर खरं तर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांचा संगम होणार आहे। हा भक्तीचा संगम आहे, हे एक वेगळेपण आहे। त्या ठिकाणी काय होणार आहे, म्हणजे समजा आज भेट झाल्याच्या नंतर तिथलं नियोजन कसं असणार आहे, म्हणजे काय धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहेत? तिथे आमचे परंपरेप्रमाणे आमची पालखी दशमीच्या दिवशी आळंदीमध्ये परवा दिवशी पोहोचणार आहे। तिथे आमचे पालखी पोहोचल्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुकांचे माऊलींच्या समाधीला भेट होणार आहे। त्यानंतर आमची तिथं परंपरेप्रमाणे कीर्तन, जागर हे सर्व कार्यक्रम होणार। एकादशीच्या दिवशी पादुकांचा अभिषेक होऊन पालखी एकादशीला आळंदीकडून देवकडे निघणार आहे। तर सोहळा प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदारी निभावताय। जसा उत्साह पालखी म्हणजे देहूपासून प्रस्थान केल्याच्यानंतर पंढरपूरमध्ये दाखल होती आणि परत वारी ज्यावेळेस सुरू होती ह्यावेळेस दोन्हीमधलं म्हणजे वेगळंपण काय असतं? जातानाचा आणि येतानाचा जो सोहळा असतो म्हणजे आता मुक्काम खरं तर खूप कमी असतात, मात्र जो भक्तीचा भाव असतो तो कशा पद्धतीने असतो? खरं तर येतानाचं आंतरप्रवासाचं जास्त असतं। टप्पे हे जाताना 19 दिवसांचा प्रवास असतो, येताना 10 दिवसामध्ये जो पालखी प्रवास होतो। चालण्याचं अंतर भरपूर असते तरी पण वारकरी भक्तिभावाने भजनाचे दंग होऊन ते त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे करत असतात आणि परतीला भजन, कीर्तन हे सर्व आनंद वारकरी घेत असतात। आपण बघू शकतो की ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, म्हणजे जशी सर्व वारकरी विठुनामाची अनामिक ओढ घेऊन पंढरपूरमध्ये दाखल होतात त्याचबरोबर त्याच पालखी सोहळ्याच्या तुकोबांच्या पादुकासोबत काही निवडक जे वारकरी असतात, विनेकरी असतील किंवा काही ठराविक जे आहे ते सर्व मंडळी विठुनामाचा जयघोष करत करत परत देहूनगरीमध्ये दाखल होतात। मात्र ह्या वर्षीचं थोडंसं वेगळंपण आहे, जो येताचा जो मार्ग आहे तो पालखी मार्गाने सोहळ्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे। बोलू शकता काय? आणि जो निर्णय आता आळंदीने जो आम्हाला निमंत्रण दिलं होतं यावर्षी एकादशीला आळंदीकडनं देऊळ जावा, त्याचा स्वीकार करून आमच्या संस्थांनी आम्ही त्यांना त्याचा स्वीकार केला आणि त्या मार्गे पालखी आणणार आहे। पण ह्या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रात समस्त वारकरी संप्रदायाला या निर्णयाचा खूप आनंद झालेला आहे। सर्वांसाठी हा एक योग महत्त्वाचा आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने। त्यामुळे खरं तर दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते प्राणीला हो। खरं तर म्हणजे जगण्याचं पसायदान शिकवणारे ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा म्हणजे सर्व विश्वव्यापक टाकणारे माऊली आणि आपल्या जी जगण्याची ताकद आहे विचारांच्या वाणीमधून तुकोबांनी सांगितलं। आज हे ज्ञानोबा तुकोबा त्यानिमित्तानं परत एकदा एकत्रित येतात। हे एक वेगळा वारकऱ्यांसाठी एक वेगळा सोहळा आहे। म्हणजे ह्या सर्व सोहळ्याकडे कसं बघता?
जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम मायसे. माऊली हे जगद्गुरू तुकोबारायांच्या गुरुस्थानी होते. वारकरी संप्रदाय संतांमध्ये ज्ञानेश्वर हे पाया आहे आणि तुकोबाराय त्याचे कळस आहेत. दोन्ही संतांची भेट होत आहे. हा एक अमूल्य योग आहे आणि त्याचा सर्व वारकरी संप्रदाय महाराष्ट्राने याचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आपण बघू शकतो की परतीच्या वाटेवरती जी वारी आहे त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजा पालखी सोहळा हा खरं तर आळंदीवरून जाणार आहे. म्हणजे सर्व वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. म्हणजे ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी या संत संप्रदायाचा पाया रचला आणि तुकोबा कळस झाले, याच्यासाठी खरं तर हे दोन्ही संत जे आहेत ते अतिशय वारकऱ्यां संप्रदायासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आज खऱ्या अर्थानं सर्व वारकऱ्यांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे. आज आपण बघू शकतो की पुण्यामध्ये पालख्या दाखल झाल्या आहेत आणि सर्व भाविकांना असेल किंवा वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.